रूप सुंदर सज गया जो सजी रे दुल्हनिया हो. आता तुला मी एक अत्यंत कटू सत्य सांगते. सगळ्याच प्रोजेक्टमधनं आपण काही ना काहीतरी शिकतो. पण मी एक हिंदी मालिका करत होते, तर माझ्या लक्षात आलं की माझे 4 महिने गेले, 5 महिने गेले, 6 महिने गेले. आपण रोज शूटिंगला जातोय, आपण रोज पेट्रोल भरतोय, आपण आपली बाकीची भाडी भरतोय आणि पैसेच येत नाही आहेत. काम मिळेल की नाही. म्हणजे सो मी लोकांना फोन करत होते, सांगत होते की मी आता परत काम करू इच्छिते वगैरे वगैरे. जर एखादी सुंदर मालिका तुझ्या वाटायला आली, एखादा सुंदर रोल आला, तर तू मालिकेत दिसशील का? PNG प्रेझेन्स हॅशटॅग तिची गोष्टच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम हा सिनेमा 1 जानेवारीला आपल्या भेटीला येतोय आणि ह्याच सिनेमातून माझी अत्यंत लाडकी अभिनेत्री, आय एम शुअर तुम्हा सगळ्यांची सुद्धा लाडकी आहे, ही अभिनेत्री पुन्हा एकदा आपल्याला मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. स्वागत करूया अभिनेत्री कादंबरी कदमचं. खूप स्वागत कादंबरी ताई. थँक्यू. कशी आहेस? खूप छान. आणि मी म्हणाले की माझी अत्यंत लाडकी अभिनेत्री आणि अनेकांची लाडकी अभिनेत्री, कारण का तुझं विणे सख्या रे ही तुझी जी मालिका होती त्यामुळे तू खऱ्या अर्थाने आमच्यातली वाटलीस आम्हाला, राईट? सो आता क्रांतीज्योती विद्यालय हा तुझा सिनेमा येतोय, त्यानिमित्ताने तू पुन्हा एकदा कमबॅक करतेस. काय फिलिंग आहे? आणि आज आपण शाळेच्या बाकावर बसलोय, है ना? करेक्ट प्लेस आहे. येस. काय फिलिंग आहे या सिनेमा? अगं मला खूप छान वाटतंय. एकतर तू आमची कास्ट बघितलीस, हो, क्रेझी आहे. इतकी छान ऑन्सॉम्बल कास्ट प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. आणि काय सांगू, म्हणजे एक नॉस्टॅल्जिया फॅक्टर त्या फिल्मचा आहे, जो प्रेक्षकांपर्यंत पोचल्याशिवाय राहत नाही, ट्रेलर्समधून किंवा गाण्यांमधून. आणि त्यानिमित्ताने मला पण माझ्या शाळेची आठवण येते ग. कारण मी स्वतः एक मराठी माध्यमाची विद्यार्थिनी आहे. त्यामुळे जेव्हा मी पहिल्यांदा स्क्रिप्टचं नाव ऐकलं, क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम, तर मी स्वतःला खूप रिलेट केलं की मराठी माध्यम, माझ्याकडे खूप आहे बोलण्यासारखं मराठी माध्यमाविषयी. येस. आणि जसं आत्ताचा सिनारिओ आहे ना, की आपला हा सिनेमा सुद्धा असाच आहे की तुम्ही कोणत्याही माध्यमात शिका, फक्त आपली भाषा आणि त्याच्यावरचं प्रेम तसंच राहू देत. करेक्ट? अगदी मला तसंच वाटतं खरंच. आणि तू मराठीसोबत हिंदीमध्येही काम केलंयस, राईट? सो तो एक जाज्वल्य अभिमान असतो ना हिंदीमध्ये काम करताना, की आणि तिथल्या लोकांना आपला रिस्पेक्ट वेगळा असतो, कारण का आपण नाटकाच्या बॅकग्राऊंडमधून आलेलो असतो. तो एक्सपिरियन्स मला काय सांगशील? कारण का मराठी असल्याचा सगळीकडे तो अभिमान मिरवताना काय फिलिंग असते? मला असं वाटतं की हिंदी ही आपली काय म्हणतात राष्ट्रभाषा आहे. सो हिंदीमध्ये काम केल्यानंतर तुमचं काम जास्त लोकांपर्यंत पोचतं. मराठीत किंवा तुमच्या कुठल्याही मातृभाषात, आपल्या केवढ्या भाषा आहेत आपल्या देशामध्ये, तेव्हा त्याचा कमी लोकांपर्यंत पोचतं. हा काय तो फरक आहे. पण तू आकडेवारी जर मध्ये बघायला गेलीस तर खूप मोठा फरक पडतो त्याने. आणि काय नाही, मला कायमच छान वाटत गेलं. आणि मला कधीही असं वाटलं नाही की मी हिंदी बोलते तर माझा मराठी ॲक्सेंट येतोय का, असं मला कधीच नाही वाटलं फॉर सम रिझन. कारण मला असं वाटलं की गुजराती माणूस असेल आणि घरातनं तर त्याचा गुजराती ॲक्सेंट येणार, पंजाबी माणूस असेल तर पंजाबी ॲक्सेंट येणार, किंवा तुमच्या मातृभाषेचा थोडा ॲक्सेंट हा हिंदी किंवा कधी कधी इंग्रजीमध्ये पण येतो, पण तो मला कधी खटकला नाही. आणि जर कधी बदल करण्याची वेळ आली की हे पात्र मराठी नाही आहे म्हणजे, सो त्याला मराठी ॲक्सेंटला थोडं बाजूला ठेवून काही वेगळं काम करायला लागलं तर ते मी केलं. येस. एक म्हणजे शिकण्याची वृत्ती म्हणून की हे सुद्धा आपल्याला ग्रास्प करता येईल. अर्थात. सो आणि ह्या सिनेमा सुद्धा ना एक आपल्याला सरप्राईज आहे, ज्याच्यामध्ये कादंबरीताई तिच्या वेगळ्या म्हणजे भाषेमध्ये, कारण का आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक किलोमीटर नंतर भाषा बदलते, तर एक मस्त गोड भाषा आपल्याला ऐकायला मिळणार आहे ना. ते सरप्राईज आहे प्रेक्षकांसाठी. प्रेक्षकांसाठी सरप्राईज आहे. मला खूप स्ट्रेसफुल वाटत होतं, कारण मी तसं ॲक्च्युली मला संधी नाही मिळाली ग कधीच अजूनपर्यंत. आता मला लक्षात आहे पोटभाषेत किंवा मराठीच्या केवढ्या वेगळ्या वेगळ्या पोटभाषा म्हणजे ॲक्सेंट्स आहेत वेगळे वेगळे, तर तसं मला कधी संधी नाही मिळाली. इकडे एक छोट्याशा काही ठिकाणी प्रेक्षकांना एक गंमत दिसून जाणार आहे, ती करताना पण गंमतच झाली मला. तू किती एन्जॉय केलंस तो सीन किंवा ते? मी एन्जॉय केला करण्यापेक्षा मला खूप स्ट्रेस होता की हे आपल्याला बोलता येणार आहे की नाही, हे आपल्या तोंडातनं ही भाषा निघणार आहे की नाही. सो मला असं वाटतं की थोडं स्ट्रेसफुल जास्त होतं, पण आता बघताना मजा येते. येस. पण कमबॅक म्हटल्यानंतर आपण कुठेतरी ना आपल्यामधला जो कलाकार असतो, आपण शून्यापासूनच सुरू करत असतो कुठेतरी, की आपल्याला परत आता त्या पेसमध्ये यायचं आहे.
पण आता आपण थोडेसे वर्ष मागे जाऊया. कुठून सुरुवात झाली होती कादंबरी कदमची अभिनयामध्ये, ह्याबद्दल मला सांग. कुठून तुझ्यात ते बीज रोवलं गेलं अभिनयाचं? यु नो अगेन परत मी माझ्या शाळेपाशीच जाऊन थांबेन, कारण मी शिशुवर्ग बालवर्ग ते पहिली दुसरी, आता मला माहीत नाही आता त्या स्पर्धा असतात की नाही, कुमार कला केंद्राच्या स्पर्धा असायच्या, जे लोक मराठी मीडियममधून शिकले आहेत आणि ज्यांनी आंतरशालेय नाट्य स्पर्धांमधून भाग घेतलाय त्यांना कळेल मी काय म्हणते. सो अशा मी अनेक स्पर्धांमधून भाग घेतलाय. त्याच्यानंतर कॉलेजमध्ये पण नाटकापासूनच माझी सुरुवात झाली आहे. आणि काय म्हणतात, शाळेच्या अगदी 3-4 वर्षाची असल्यापासूनची सुरुवात आहे ही. 3-4 वर्षाची असताना काय म्हणजे कोणतं नाटक सादर तो केलं ना होतंस तुला मी पहिलं? सांगू, तेंडुलकरांचं एक बालनाट्य आहे चिमणा बांधतो बंगला नावाचं. सो त्यात ते गोष्ट मला आठवत नाही कारण मी लहान होते, पण त्यात मी चिमणीच्या पिल्लाचं काम केलं होतं. सो माझं काम एवढंच होतं की ते जे काही कापडी पंख असतील ते हलवत एका विंगेतून दुसऱ्या विंगेत जाणे आणि दुसऱ्या विंगेतून पहिल्या विंगेत येणे. पण मला खूप आनंद झाला होता की हे मी स्टेजवर करू शकले. म्हणजे स्टेज फिअर तुला आधीपासूनच नव्हतं? तुला स्टेज फेअर मला कधीच नव्हतं. राईट. सो तिथून ती जर्नी सुरू झाली. हो. त्यानंतर मालिका, मला असं वाटतं इंद्रधनुष्य तुझी पहिली मालिका, राईट? होय Correct? होय. Yes. पण तुला मी गंमत सांगू, इंद्रधनुष्याच्या आधी मी कॅमेरा कधी फेस केला, आय थिंक 2 ते 3 एपिसोडमध्ये छोटंसं काम असेल माझं. सास नावाची एक सिरियल होती नीना गुप्तांची, जी स्टार प्लसवर यायची. सो त्याच्यामध्ये एक 2-3 एपिसोडचा रोल होता. तो मी इंद्रधनुष्याच्या आधी केला. अर्थात ते नोटीस करण्यासारखं काही नव्हतं, पण मी कॅमेरा खरं पहिला तिकडे फेस केला. आणि मग इंद्रधनुष्य मोठी मालिका होती. करेक्ट. पण तेव्हा तू शाळेत होतीस, कॉलेजमध्ये कसं? मी कॉलेजच्या फायनल इयरला होते. इंद्रधनुष्य झाली तेव्हा. मला आठवत आहे कांचन नायक जे आमचे दिग्दर्शक होते, त्यांना एक कुठला तरी सिक्वेन्स शूट करायचा होता जो माझ्या फायनल एक्झामच्या मध्ये येत होता. तर मी खूप रडले होते सेटवर की मला अभ्यास करायला वेळ नाही मिळत आहे वगैरे. तर सर म्हणाले ओके रडू नकोस, तू येऊ नकोस त्या दिवशी, त्या दिवसाच्या सीनमध्ये आम्ही तुला ठेवत नाही. म्हटलं ओके. पण तू अभ्यास सांभाळत हे सगळं केलंयस ना, की कसं? हो, अभ्यास सांभाळतच. ॲक्च्युली दीपस्तंभ नावाची पण एक मालिका होती जी मला वाटतं आणखी आधी, ज्याच्यामध्ये मी विक्रम गोखलेंच्या मुलीचं काम केलं होतं. एक प्रभात नावाचं चॅनल होतं, तुला माहितीही नसेल. प्रभात नावाचं चॅनल होतं ज्यात जे काही काळ येऊन गेलं. त्याच्यामध्ये एक दीपस्तंभ नावाची मालिका होती. त्यात मी विक्रम गोखलेंच्या मुलीचं काम केलं. आणि तेव्हा ना नुकताच विक्रम काकांचा हम दिल दे चुके सनम सिनेमा आला होता. तर मला इतकं कमीपणा वाटायचा की मला असं वाटायचं की ह्यांनी ऐश्वर्या रायच्या वडिलांचं काम केलंय आणि इथे येऊन त्यांना माझ्याकडे बघून किती डिसअपॉइंटिंग वाटत असेल. असा एक न्यूनगंड त्या काळचा. रूप सुंदर सज गया जो सजी रे दुल्हनिया हो. अभिनय म्हणजे अभिनय तर तू करत होतीस, त्यासोबत जर मी तुला प्रश्न विचारला की जर कादंबरी अभिनेत्री नसती तर ती काय असती आज, किंवा दुसरं काय तुझी आवड होती? मी किंडरगार्टन टीचर असते. 200% मी बालवाडीच्या मुलांना शिकवलं असतं. म्हणजे आजचं हे ॲटमॉस्फिअर तुझ्या एवढं आवडीचं असेल ना? हो, मला लहान मुलं खूप आवडतात. मला लहान मुलांना शिकवायला आवडतं. मला असं वाटतं की त्यांच्याकडनं जे एक अनकंडिशनल प्रेम तुम्हाला मिळतं, इवन शिक्षकांना मिळतं, त्याची तुलना कशाशीच नाही होऊ शकत. सो मला असं वाटतं की मी रमू शकले असते जर मला कधी त्या क्षेत्रात जर मी थोडा तिकडे कल्ले असते तर. पण तुझं किंडरगार्टन घरी सुरूच आहे ना आता? माझं किंडरगार्टन सुरू आता किंडरगार्टन आता प्राथमिक मध्ये गेलाय तो, आता पहिलीत आहे. पण हो, म्हणजे मी खूप इन्व्हॉल्ड असते की त्याच्या शाळेत काय सुरू आहे, ॲन्युअल डेला काय आहे, किंवा आता आमच्या क्रांतीज्योतीच्या प्रमोशनच्या वेळेला पण कार्तिकचा काय म्हणतात हे आपलं ॲन्युअल डे आहे. तर मी विचार करत होते की कसं मला डिसेंबर महिन्यात की मला कसा तो ॲन्युअल डे मला मिस नाही करायचा आहे वगैरे वगैरे. सो हे सुरूच असतं. पण त्यालाही आवड आहे डान्स किंवा माणसं स्टेजवर परफॉर्म करायची? कसं? सो कार्तिक अजून तो लहान आहे, पण त्याला काय म्हणतात, तो खूप चांगला पियानो वाजवतो आणि तो चांगला गातो. त्याला गाण्याची आवड अजून निर्माण नाही झाली आहे, त्याला आवडत नाही. त्याला इन्स्ट्रुमेंट म्हणजे पियानोमध्ये तो जास्त अजून खूप लहान आहे. पण आणि त्यामुळे तसं स्टेज शी खूप एक्सपोज्ड अजून तो नाही आहे.
आणि सुरुवातीच्या काळात ना आपल्याला म्हणजे आपण जेव्हा शिकत असतो ना तेव्हा प्रत्येक गोष्ट जी आपल्या वाटेला येते आपण त्यातनं घडत असतो. होय. तर अभिनेत्री म्हणून तुला उत्तम घडवणारी मालिका जर तुला विचारली तर ती कोणती असेल? मला असं वाटतं की प्रत्येक टप्प्याला ती मालिका काही ना काही शिकवून जाते. पण तुला सर्वात चॅलेंजिंग वाटलेली मालिका कोणती होती? ॲक्च्युली आता तुला मी एक अत्यंत कटू सत्य सांगते. सगळ्याच प्रोजेक्टमधनं आपण काही ना काहीतरी शिकतो. पण मी एक हिंदी मालिका करत होते. अर्थातच मी त्याचं नाव नाही सांगू शकत तुला. मी ऑफ द कॅमेरा तुला नक्की सांगेन. हां. ज्याचं शूटिंग सुरू होतं एका खूप नावाजलेल्या हिंदी चॅनलचं आणि खूप मोठे प्रोड्युसर्स होते इन्व्हॉल्ड आणि मानधनच येईना. म्हणजे तुमचं जनरली मानधन हे 3 महिन्यानंतर जेव्हा मालिका तुम्ही सुरू करता त्याच्यानंतर 3 महिन्यानंतर तुमचा पहिला चेक येतो. जे तुम्ही पहिल्या दिवशी केलेलं असतं ते 3 महिन्यानंतर जर आला तर वेळेत, नाही तर 4 महिन्यानंतर. सो तुमचं जे चेकचं सायकल सुरू होतं ते 3 महिन्यानंतर सुरू होतं, वेळेत सुरू झालं तर. माझ्या लक्षात आलं की माझे 4 महिने गेले, 5 महिने गेले, 6 महिने गेले. आपण रोज शूटिंगला जातोय, आपण रोज पेट्रोल भरतोय, आपण आपली बाकीची भाडी भरतोय, आपण सगळं काम करतोय, आपण सेटवर 17 ते 20 तास काम करतोय आणि पैसेच येत नाही आहेत. सो आय थिंक दॅट वॉज अ व्हेरी स्ट्रेसफुल फेज. सो मी हे शिकले की तुम्हाला म्हणजे जरी आपण सगळे क्रिएटिव्ह फील्ड्समध्ये असलो तरी पण हे असे अनुभव हे कामाच्या स्ट्रेसपेक्षाही जास्त स्ट्रेसफुल असू शकतात. आणि पैशाचं सोंग आपण आणू नाही शकत, बाकी कुठलंही आणू शकतो. हो, आणि अर्थार्जनाचं माध्यम हे एकच आहे ना माझ्यासाठी. म्हणजे असं नाही आहे की माझा एक घरी वेगळा बिझनेस सुरू आहे आणि मी इकडे हाऊस म्हणून काम करते. असं नसल्यामुळे त्या काळी तर खूपच म्हणजे मला आठवतंय की मला रात्री झोपच नाही यायची आणि मला कळायचंच नाही की मी माझ्याच कष्टाचे पैसे मी कसे मिळवणं अपेक्षित आहे. दॅट वॉज व्हेरी टफ. पण खूप डिमोटिवेट सुद्धा होऊ शकतं ना की आपण हे करतोय का, बरोबर करतोय का, आपण करेक्ट लाईनवर चाललोय का, असे अनेक प्रश्न आले आय एम असतील ना? शुअर ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला हा अनुभव कधी ना कधीतरी आलाच असेल. तंत्रज्ञांना, कलाकारांनाच कशाला, तंत्रज्ञांना वगैरे पण सगळ्यांना. कसं डील केलंस तू त्या फेजमध्ये स्वतःला? म्हणजे देवाच्या कृपेने ती मालिका संपली. हा, पण कारण कळत नव्हतं की आता ही मालिका सुरू ठेवायची आपण का ह्यांना सांगायचं मी सोडते म्हटलं की आपले पैसे गेले. करेक्ट. सो काही नॉमिनल अमाऊंट त्यांनी मला दिली, जी अर्थातच फार कमी पैसे होते आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही सही करा की तुम्हाला पैसे मिळाले. सो अशी ती सिरियल मी एक जवळजवळ 10 महिने केली आहे आणि तो अनुभव माझ्यासाठी खूपच स्ट्रेसफुल होता. आणि म्हणजे इमोशनल राईड असेल ही पूर्ण त्या सिच्युएशन मधली, राईट? हो. सो आणि आपण मी पहिलंच नाव घेतलं तुझं विण सख्या रे, येस. सगळ्यांची लाडकी मालिका आणि त्याचं टायटल ट्रॅक माझ्या आईच्या फोनवर होतं पहिले. सो म्हणजे त्याची रिंगटून होती. सो ती मालिका कशी, म्हणजे त्या मालिकेने किती घडवलं आणि किती लोकप्रियता मिळवून दिली तुला आणि तू किती एन्जॉय केलीस ती पूर्ण फेज? तुझं वेळ सख्या रे खूपच छान फेज होती. 2 वर्ष केली आम्ही ती मालिका. त्या काळी मालिका अनेक वर्ष चालायच्या, त्यामुळे मी असं म्हणू शकते की 2 वर्षच केली. आणि गौरव माझा खूप छान लाडका मित्र झाला होता आणि आय थिंक मी रिअली एन्जॉयड. सतीश पुळेकरांबरोबर काम करायला मिळालं, अनेक वेगवेगळ्या छान कलाकारांबरोबर काम करायला मिळालं. सो दॅट वॉज फन. आणि मी अनेक अभिनेत्रींना बघितलंय की ना आई झाल्यावर त्यांच्यात वेगळी एनर्जी येते आणि एकदम चार्जअप होऊन त्या कामाला लागतात. सो तुझं कसं झालंय तुझे? सो ॲक्च्युली मला खूप कौतुक वाटतं त्या सगळ्याच बायकांचं ज्या मुलं झाल्यानंतर लगेच कामाला लागतात. मी लगेच कामाला नाही लागले बाय चॉईस. म्हणजे मला आयुष्याच्या खूप उशिराच्या टप्प्यावर कार्तिक झाला, त्यामुळे आय जस्ट वॉन्टेड टू टेक अ ब्रेक. कारण ते खूप डेली सोप, खूप दिवस रात्र शूटिंग, खूप ते काही घड्याळाचं काही कळत नाही आहे हे खूप झालं असल्यामुळे आय जस्ट टूक अ ब्रेक फ्रॉम एव्हरीथिंग. आणि मी कार्तिक 4-4.5 वर्षाचा असेपर्यंत काम नाही केलं. मी 4 चौघी केलं तेव्हा कार्तिक 4.5 वर्षाचा होता. 4 चौघी नावाचं जे नाटक मी केलं. अर्थात. सो त्याच्यानंतर मी हळूहळू मला त्याला सांगायला लागलं की आई पण बाहेर जाऊन काम करणार आता हळूहळू. कारण तोपर्यंत त्याने आईला बाहेर जाताना बघितलंच नव्हतं. सो जशी त्याची शाळा सुरू झाली तसं मी माझं काम हळूहळू सुरू केलं.
आणि आपली आई म्हणते ना की तू आई झालीस की तुला कळेल की हो. कसं असतं ओ ते कळेल. ते तुला काय कळलं आई झाल्यावर अनेक गोष्टी कळल्या अरे बापरे बापरे, आपल्याला आपले पालक नव्याने कळतात. हा. जेव्हा तुम्ही पालक होता तेव्हा तुम्हाला तुमचे पालक नव्याने कळतात. त्यांच्या काळजा ज्या असतात त्या काय असतात ते तुम्हाला कळतं. तुम्हाला जेव्हा वाटतं, आता तुम्हाला कळतं की आई सतत जेवलीस का हा प्रश्न का विचारते. यू कांट हेल्प इट. तुम्ही एकदा आई झालात की तुमच्या आतमध्ये काहीतरी चेंजेस होतात आणि काहीतरी एक सगळं तुमचे काय म्हणतात यंत्रणा बदलते आणि तुम्ही तसेच वागता. Yes. तुम्ही काही नाही करू शकत त्याचं. तुम्हाला तुमच्या मुलांची काळजी वाटत राहते, तुम्हाला त्यांच्या तब्येतीची काळजी वाटते, अभ्यासाची आय मीन तुम्ही काय कराल. आणि मग तुमच्या लक्षात येतं ओ मी माझ्या आईसारखीच वागते की काय. बट व्हॉट एल्स कॅन यू डू. आणि आपण आपल्या मावशी आजी काकी जे आपल्या अराउंड असतात ना, हो. जितक्याही बायका आहेत त्यांच्याकडनंही आपण शिकत असतो. जसं मी तुझ्याकडनं एक गोष्ट शिकले की तू एक पोस्ट टाकली होतीस मध्ये ज्याच्यामध्ये कार्तिक भावल्यांशी खेळतोय आणि आपण ते म्हणतो ना की पिंक कलर हा मुलींचाच आहे, ब्लू कलर हा मुलांचाच आहे, स्टिरियोटाईप मोडायचा प्रयत्न होता. ही खरंच खूप ग्रेट ती पोस्ट होती. अगं जेंडर त्याबद्दल. डिस्क्रिमिनेशन खूप आहे आणि मला कायमच असं वाटतं की हे खूप डीप रूटेड आहे. हे कोणी कोणाला शिकवायला लागत नाही. हे आपल्याकडे इतकं डीप रूटेड आहे की लहान मुलांना पण म्हणजे मुलगे जे आहेत ना त्यांना असं वाटतं हे आपलं काम नाहीये. करेक्ट. असं कसं तुमचं काम नाहीये. कोणी सांगितलं तुम्हाला हे तुमचं काम नाहीये. म्हणजे निसर्गाने जे बदल स्त्री आणि पुरुषांमध्ये, मी नेहमी सांगते की जे निसर्गाने बदल दिलेत की स्त्रीकडे जबाबदारी आहे मूल जन्माला घालण्याची, ती निसर्गाने दिली आहे. हां, सो ती स्त्री हे करते आणि त्या काळामध्ये तिला एक सपोर्ट लागतो ज्याच्यासाठी अर्थार्जन तिचा जो पार्टनर आहे तो करतो. हे एवढ्यापुरतंच आहे. ह्याच्या पलीकडे जाऊन हे तुझं काम हे माझं काम आत्ताच्या काळात डझंट मेक सेन्स. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या मुलाला मी कधीच असं सांगत नाही की ओ तू मुलीसारखं हे का करतोयस किंवा मुलीसारखं काय रडतोयस किंवा असे आपण असं कधीच नाही. कधीच नाही त्याला नाही. किंवा कधीच मी त्याला असं म्हटलं नाही की हे करू नको कारण हे मुलासारखं नाही आहे. सो त्याने एक्सप्लोर करावं तो आणि आपण काय म्हणतात त्यांना प्रोटेक्ट करायला गाईड करायला असतो ती लहान असताना. अदरवाईज मी लहान मुलांना मी कधीच अंडर एस्टिमेट करत नाही. त्यांना आपल्यापेक्षा खूप जास्त कळत असतं. दे फिगर आउट लाईफ. करेक्ट. आणि चार चौघीचा विषय तू काढलास, हो. इतकं सुंदर नाटक, म्हणजे तुम्ही जगभरातही त्याचे प्रयोग करताय. ते नाटक मला असं वाटतं कार्तिक झाल्यानंतरच तू ते 4.5 वर्षाचं राईट. सो ते मला असं वाटतं ते एक स्टेप इन करायचं तुझं एक मोठं पाऊल होतं. सो त्या नाटकाबद्दल मला सांग की नाटक हा तुझा जिव्हाळ्याचा विषय आहेच, पण ते नाटक किती स्पेशल आहे आणि किती. ते नाटक खूप स्पेशल आहे अगं. म्हणजे मला असं वाटतं की मला इतकी डेस्परेटली कामाची गरज कधीच नव्हती जेवढी त्यावेळेला होती. म्हणजे एकतर खूप मोठी गॅप होती प्रेग्नन्सी नंतरची, कार्तिकच्या जन्मानंतरची, आणि मला असं वाटत होतं की मला काम मिळेल की नाही. म्हणजे सो मी लोकांना फोन करत होते, सांगत होते की मी आता परत काम करू इच्छिते वगैरे वगैरे. त्या दरम्यान मला मिळालेलं नाटक आहे चार चौघी, जे माझ्यासाठी खूप प्रेशियस आहे, प्रिय आहे. आणि आमची जी टीम आहे ना, टीम होती चार चौघीची, ती इतकी छान होती. म्हणजे मला आठवतंय पार्थ केतकर आमचा चार चौघीमधला सगळ्यात यंगेस्ट ॲक्टर, त्याचं पहिलं नाटक. सो मी पार्थला बॅकस्टेजला नेहमी म्हणायचे की पार्थ, वी आर विटनेसिंग हिस्ट्री. असं प्रत्येक नाटकात असं होत नाही, अशी टीम जमत नाही. आणि आम्ही जवळजवळ ॲट अ स्ट्रेच 70 हाऊसफुल शोज घेतले अगं. म्हणजे मला कळतच नव्हतं की हे काय होतंय. सो आय थिंक चार चौघी हे खरंच स्पेशल असेल. इट्स व्हेरी स्पेशल, व्हेरी स्पेशल टू माय हार्ट. आणि प्रेग्नेन्सीचं तू बोललीस की अनेक चेंजेस होत असतात आपल्यामध्ये, हॉर्मोनल म्हणा किंवा त्या इमोशन्समधून आपल्याला जावं लागतं. किती म्हणजे प्रत्येक बाई स्ट्रगल करत असते, कोणालाच इझी नाही आहे. तुझ्यासाठी प्रेग्नेन्सी ती फेज कशी होती आणि किती इन्स्पायरिंग किंवा इमोशनल राईड काय सांगशील? मला असं वाटतं की मी मागे पण माझ्या एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की आपण प्रेग्नन्सीला खूप ग्लोरिफाय करतो, चाइल्ड बर्थला खूप ग्लोरिफाय करतो. आपण एकमेकांना सांगायला पाहिजे की इट्स टफ, इट्स व्हेरी टफ. म्हणजे प्रत्येक बाईला तिच्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगळे वेगळे काय म्हणतात चेंजेस आणि प्रेग्नन्सीच्या वेगळ्या जे तुझ्यासाठी तुझ्या बाबतीत होईल ते माझ्या बाबतीत होईल असं नाही. मला जो अनुभव असेल ते आणखी कोणाला असेलच असं नाही. आणि सपोर्ट सिस्टम इज व्हेरी इम्पॉर्टंट.
व्हेरी 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 इम्पॉर्टंट. म्हणजे तुमचे घरचे तुमच्या बरोबर असणं खूप महत्त्वाचं असतं. आणि आय थिंक त्या दृष्टीने जेव्हा मी आता बघते तेव्हा मला असं वाटतं की आय हॅव बीन क्वाईट लकी की मी यु नो मी देवाचे आभार मानते. आणि काय म्हणतात, माझी आई कायम माझ्याबरोबर होती. आणि मी अफोर्ड करू शकले की मी प्रेग्नन्सीनंतर एक ब्रेक घ्यावा. सो त्याच्यासाठी पण मी खूप ग्रेटफुल आहे, कारण बऱ्याच बायका नाही करू शकत. करेक्ट. यु नो. सो कार्तिकची आई ब्रेक घेऊ शकली कारण कार्तिकचे बाबा काम करत होते त्यावेळेला व्यवस्थित. सो त्याच्यासाठी पण मला खूप ग्रेटफुल वाटतं, कारण बऱ्याच बायकांना नाही करता येत तसं. यु नो, दे हॅव टू गेट बॅक टू वर्क. सो ती फेज मला काय म्हणतात माझ्या प्रकारे काय म्हणतात हँडल करता आली, ह्याचं मला बरं वाटतं. आणि आत्ता तर मला असं वाटतं की माझ्या घरातही होतं की प्रेग्नेन्सी जितकं आपण छान लाड करणं किंवा ते त्रास होणं, पण त्याच्यानंतरची जी ती फेज आहे ना, पोस्टमॉर्टम डिप्रेशन म्हणतो आपण, किंवा काय म्हणजे ती टर्म नाही माहिती, पण पोस्टमॉर्टम डिप्रेशन पण मला असं वाटतं की बऱ्याच जणांना होतं. वी जस्ट डोंट टॉक अबाउट इट. येस. आणि बऱ्याचदा आपल्याला कळत नाही की काय घडते आपल्यासोबत. आणि ते आय एम शुअर बऱ्याच जणांना होत असेल. माझ्या बाबतीत तर ते झालंच. आणि इट टूक टाईम. मला मदत घ्यायला लागली त्याच्यासाठी. काउन्सिलिंग घ्यायला लागलं, थेरपी घ्यायला लागली, थोडीशी मेडिकल हेल्पसुद्धा घ्यायला लागली. तर मला फक्त असं वाटतं की ह्याच्यासाठी प्लीज कोणी कमीपणा वाटून घेऊ नये. म्हणजे जर मदतीची आपल्याला गरज आहे असं वाटलं तर ती घ्यायला पाहिजे. आणि हा कुठला आजार नाहीये हे तर ऑफकोर्स नॉट. मला आठवत आहे की आई नीट असली तरच ते मूल नीट राहू शकतं. म्हणजे एक आई सतत रडत असली आणि तिला कळत नसेल स्वतःला कसं हँडल करायचं तर इट गेट्स टफ. येस. आणि म्हणजे इतकं रिअलिस्टिक मला आता ही मुलाखत वाटते. पण मला सांग की आत्तापर्यंत ना, म्हणजे आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपले डिसिजन्स आई बाबा घेत असतात, पण एका सर्टन एज नंतर आपले डिसिजन्स आपल्याला घ्यावे लागतात. करेक्ट. आत्तापर्यंतचा तू घेतलेला एखादा करेक्ट डिसिजन की हा घेतला आणि खरंच खूप छान झालं की मी हा डिसिजन घेतला, असा डिसिजन कोणता होता? ऑल्सो एक डिसिजन ज्याचं तुला खरंच रिग्रेट होतं की मी हा का घेतला? कामाच्या बाबतीत ओव्हरऑल रिग्रेट तर मला माहित नाही. म्हणजे आता आज मला जी गोष्ट छान वाटतेय, 2 वर्षानंतर मला वाटू शकतं की आपण थोडं वेगळ्या प्रकारे करू शकलो असतो. सो अशा छोट्या मोठ्या अनेक गोष्टी आहेत. बट एक गोष्ट जी मला कायम हवी होती वॉज मदरहूड. म्हणजे दॅट वॉज द बिगेस्ट नॉन नेगोशिएबल. म्हणजे मी मध्ये रेणुकाताईंचा इंटरव्ह्यू बघत होते, रेणुका शहाणे. तर त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये असं म्हणाल्या की माझी ॲम्बिशन होती आई होणं. आणि लोक म्हणायचे की ह्याच्यात काय ॲम्बिशन आहे, मुलं होतात, तुम्ही आई बनता. पण आणि मी त्याच्याशी खूप रिलेट करते. म्हणजे मी खूप लहान असल्यापासून मला आई व्हायचं होतं. आणि जसं जसं माझं वय वाढायला लागलं तसं तसं मला असं वाटलं की देवा, म्हणजे मला आय मीन तो पाठ हवाय आयुष्यात. हवाच आहे. इट वॉज अन काय म्हणतात, इट वॉज लाईक अ ड्रीम कम ट्रू. आता तू हसशील मला किंवा लोक म्हणते हे काय इकडे तिकडे तुम्ही कुठेही बघा मुलं जन्माला येतच असतात. बट नाही, माझ्यासाठी हा माझ्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि मी अगेन म्हणते की मला त्याच्याविषयी मी खूप कृतज्ञ वाटतं मला. कारण इतक्या वयाच्या थोड्याशा उशिराच्या टप्प्यावर तुम्हाला जेव्हा मूल होतं तेव्हा इट कॅन बी चॅलेंजिंग. येस. आणि मी खरंच रिलेट करू शकते ह्या तुझ्या वाक्यावर की मुलं आणि ते प्रेग्नन्सी किंवा मदरहूड किती स्पेशल आहे. आपण पण अगेन विथ इट्स चॅलेंजेस. ग्लोरिफाय नाही. म्हणजे आईला तुम्ही देवाच्या देव्हाऱ्यात बसवाल आणि तिचा माणूस पण काढून घ्याल तर कृपया तसं करू नका. करेक्ट. आता क्रांतीज्योतीच्या निमित्ताने ना प्रत्येकाच्या इनर चाइल्ड बाहेर येतोय है ना. एक रियुनियन तुम्ही सिनेमात दाखवणारच आहेत. पण शाळेत असताना तू अभ्यासू होतीस, खोडकर होतीस, कशी होतीस? मी अभ्यासू नव्हते, मी खोडकर पण नव्हते, पण मला सगळ्यात भाग घ्यायचा असायचा. म्हणजे मला असं वाटायचं मला गाता येतं, मला नाचता येतं, मला अभिनय मला असं वाटायचं ॲज अ चाइल्ड. त्यामुळे कुठल्याही स्पर्धेचं एक पत्रक आलं की मी माझं नाव लगेच देऊन टाकायचे. कारण मला सगळ्यात भाग घ्यायचा होता. हळूहळू मला खूप काळ गेला हे कळायला की आपण नाही गाऊ शकत. आपल्याला समूहगानात मागे उभं करतात कारण आपण ऐकतच नाही.
आपल्याला गायचं असतं. म्हणजे मला मागे म्हणून कादंबरी माईकपासून लांब लांब उभी राहा. मला अपमानास्पद वाटायचं. मला असं वाटायचं मला का हे मागे उभं करतायत. अगं कारण गाता येत नाही तुला आणि तू जात नाहीयेस, मग ते कुठेतरी उभं करतायत तुला मागे. सो हे असे प्रसंग पण मी स्वतःवर ओढवलेत. आणि ह्या क्षेत्रात आल्यावर पण ना आपल्याला कोणतरी असं लागतं गाईड करणारं. या क्षेत्रात म्हणजे तुझ्या कोस्टारपैकी किंवा सिनियर ॲक्टर्सपैकी कोण असं होतं ज्याने तुला म्हणजे खरी इंडस्ट्री दाखवली किंवा खरं गाईड केलंय, तर कोणाचं नाव घ्यायला आवडेल तुला आवर्जून? हे बघ, असं एकाचं कोणाचं नाव नाही घेता येणार, कारण आय डोंट बिलॉंग. मला काही बॅकग्राऊंड नाही आहे Yes, ह्याचं. yes. मी नाटक करत गेले, तिथनं सिरियल झाली, एकात एक दुसरं काम घडत गेलं. पण क्रांतीज्योतीच्या निमित्ताने जे मी तुला म्हटलं, मी हेमंत ढोमे आणि क्षिती जोग यांचे खूप आभार मानू इच्छिते. कारण जे मी 4 फोन लोकांना केले की मला काम करायचंय आता परत, आणि तुम्ही माझी ऑडिशन घ्या, मी आता वेगळी दिसते, आय फॉल इन टू अ डिफरंट एज ब्रॅकेट. सो त्याच्यानंतर मी ॲक्च्युली ज्या 4 लोकांना फोन केला त्याच्यापैकी एक होता निपुण धर्माधिकारी, ज्यांनी मला लंपन नावाची सुंदर वेब सिरीज दिली. लंपनच्या आईचं जिकडे मी काम केलं. आणि क्षिती आणि हेमंत ज्यांनी मला क्रांतीज्योतीचा एक भाग बनवलं. सो मला खूपच आनंद. मी क्षितीबरोबर मला किती वर्ष काम करायचं होतं आणि असा तो योग आला. आणि हेमंत बरोबर आम्ही क्षणभर विश्रांती केलं होतं. करेक्ट. सो त्याच्यानंतर क्रांतीज्योती. येस. आणि मला सांग, तुझ्या आयुष्यातली PNG शाईन मोमेंट कोणती होती सर्वात जास्त, जी तुला कायम लक्षात राहील? ती मोमेंट कोणती आहे? जेव्हा आय थिंक आय बिकेम अ मदर आणि माझ्या कानामध्ये पहिल्यांदा हे आलं की बाळाचा आवाज. ॲनेस्थेसियाच्या इफेक्टमध्ये मला शब्द पडले की म्हणजे मला बाळ झालंय, मला कळत होतं, मुलगी आहे मुलगा आहे कळत नव्हतं. आणि मला जेव्हा कानात येऊन कोणीतरी सांगितलं की बाळ झालंय आणि बाळ छान आहे. सो आय थिंक दॅट वॉज द मोमेंट. वाव, क्या बात आहे. आणि लुकिंग बॅक, इतकं म्हणजे इतक्या मालिका, त्यानंतर हा सिनेमा खूप स्पेशल आहे जो प्रेक्षकांसमोर येतोय. Yes. आणि ह्या निमित्ताने मला पुन्हा एकदा तुला बिग स्क्रीनवर बघता येणार आहे. आय एम सो हॅपी. आणि इतकी वर्ष ना प्रेक्षकांच्या पाठिंब्यामुळे आपण इथे असतो. अर्थात. आणि आत्ताही जे तुझ्या मालिकांचे फॅन्स आहेत तेही तुला प्रेम करतात. ऑन कॅमेरा असताना किंवा तुझ्या ओव्हरऑल जर्नीमधल्या लोकांना थँक्स म्हणायचं झालं तर ते काय असेल आणि कोणाला असेल, कोणाकोणाला असेल? अरे बापरे, जर्नी वगैरे असं काही नाही ग, आपला प्रवास सुरूच असतो. करेक्ट. सो पण मला असं वाटतं की मी ज्या ज्या लोकांबरोबर काम केलं, ज्या ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला, ज्या ज्या प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं, त्या सगळ्यांना धन्यवाद. आणि तुमचे आशीर्वाद पाठीशी असू देत, म्हणजे मला अजून अजून काम छान मिळत राहील आणि छान गोष्टी सादर करण्याची संधी मिळेल. करेक्ट. मालिका म्हटल्यावर आपल्याला पूर्ण दिवस डेडिकेट कधी कधी करावा लागतो. पण जर एखादी सुंदर मालिका तुझ्या वाटायला आली, एखादा सुंदर रोल आला, तर तू मालिकेत दिसशील का? आय एम नॉट शुअर. आत्ता मला असं उत्तर नाही देता येणार आहे, कारण माझा मुलगा 7 वर्षाचा आहे. आणि जेव्हा तुम्ही मालिकेमध्ये काम करता तेव्हा मला कायम असा विचार येतो की मी सकाळी निघेन तेव्हा माझा मुलगा झोपलेला असेल, मी रात्री घरी येईन तेव्हा माझा मुलगा झोपलेला असेल, आणि असे महिन्याचे 25 दिवस मी काम करू शकेन का? तर आत्ता त्याचं उत्तर नाही असं आहे. हॅव्हिंग सेड दॅट, कोणी मला सांगितलं 8 तास तू आम्हाला दिलेस तर आम्ही करू शकतो, तर गोष्ट वेगळी आहे. पण असं कोणी माझ्यासाठी का करेल माहित नाही मला. पण तू म्हणालीस की आई ही सगळ्या कुठलीही आई ही सेम असते. दीपिकाचंही म्हणणं आहे तसं की मी 8 तास काम करणार कारण का तिची मुलगी लहान आहे. करेक्ट. सो तेही खूप तुलना खूपच हे आहे. पण काय म्हणतात, प्रत्येकाचे चॉईसेस बदलतात, त्याप्रमाणे आपल्याला मिळणाऱ्या संधी पण कमी जास्त होतात. म्हणजे जर मी अजून थोडी जास्त ओपन असेन तर कदाचित माझ्याकडे जास्त संधी येऊ शकतील टेलिव्हिजनमधल्या. पण टेलिव्हिजन सोडून बाकीची बरीच माध्यमं आहेत जिथे मी काम करू इच्छिते. आणि मला काय म्हणतात, मला खूप आवडेल सिनेमे, OTTs, नाटक पण मला करत राहणारच आहे. म्हणजे आणि क्रांतीज्योतीसाठी मी खूप एक्सायटेड आहे. आणि मी पण की प्रेक्षक जेव्हा तुला बघतील ऑन कॅमेरा, रेदर सगळ्या कास्टला, त्यांनाही सरप्राईज असणार आहे. सो थँक्यू सो मच कादंबरी ताई. खूप मजा आली मला तुझ्याशी बोलून, कारण का तू म्हणजे माझं लहानपणीचं प्रेम होतीस त्या मालिकेत. सो आज असं बसल्यावर खूप भारी वाटतंय. आणि ऑल द बेस्ट क्रांतीज्योतीसाठी. पुन्हा आपण भेटूच प्रमोशन दरम्यान. थँक्यू सो मच. थँक्यू.